अवतरी अवतरी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल। राज्याचा प्रभाव गाई म्हशींवर झाला यात नवल काय? अहो बालयोगी महाराजांनी आमच्या मुक्ताबाईच्या मठाच्या समोर चातुर्मासे महाराजांच्या त्या मठामध्ये गोशाळेत गायन करता भागवत सांगितलं। गायन करता भागवत कथा सांगितल्यानंतर जवळजवळ असं म्हणे 1 महिना त्या भागवत कथेचा प्रभाव असा झाला की लिटर 1.5 लिटर 2 लिटरने गाईचं दूध वाढलं। त्या बासुरीच्या स्वराने श्रीमद भागवतातल्या संहितेच्या वाचनानं अस्खलित श्लोकांमुळे प्रभाव पडला गायींवर। आपण कीर्तनात आलो तरी एखाद्या चालीचा प्रभाव पडतो आपल्यावर, माणूस रमून जातो त्यात का? कारण पवित्रता माणसाला रमवत असते। राम राज्यामध्ये गायी म्हशी दूध दुभत्या, इतकं दूध त्यांचं की त्या आमच्यावर प्रसन्न झाल्या। धरणी धरी पीक, धरणीनं पीक धरलं। आपली धरणी पीक नाही धरत, आपली धरणी तण धरते। सगळं पीक नाही, पिकापेक्षा तण मोठं असतं। आपली धरणी पीक धरू शकत नाही का? अरे आपलं राज्य, पण तुकोबारे म्हणतात आमचं राज्य धरणी धरी पीक, गाई ओढल्या म्हशी। चांगल्या राज्यामधले चर्चा ऐकायचा का विचार तुमच्या समोर मांडला? आपण मोठं राज्य, आपलं राज्य सुखी करू शकत नाही किंवा आपण आता राम राज्यात जाऊ शकत नाही, पण तुम्ही मी जर ठरवलं तर राम नामाच्या द्वारा आपल्या कुटुंबातलं राज्य मात्र राम राज्यासारखं पवित्र करू शकतो। आपण ठरवलं तर या सगळ्या गोष्टी, यात महिलांनी जर उचलला भार तर हे सहज शक्य होईल। या अभंगातलं 2रं चरण केवळ महिलांकरता दिलेलं आहे। पुढं मला सांगायचंय, 1 चरण दिलं तुम्हाला। कोणतंही राज्य सुखी ठेवण्याकरता पहिलं पाऊल महिलेचं, स्त्रीचं असतं। तसं होत नाही महाराज। तुम्ही ठेवा सुखी राज्य। स्त्रीनं ठरवलं तर दोन्ही राज्य सुखी ठेवते, माहेरचंही सासरचंही। तिचं सरितेसारखं जीवन आहे, तिच्या मर्यादेत वाली की दोन्ही तीर आनंदात, पण तिनं आपली मर्यादा सोडली ते दोन्ही तटाकाचं जीवन उद्ध्वस्त केल्याशिवाय राहत नाही। स्त्रीने ठरवावं। कीर्तनाला बसलेल्या जेवढ्या मुली आहे, तुम्ही राम राज्यात राहत नसल्या तरी राम राज्याचा आविष्कार असलेल्या मायबापाच्या पोरी आहे। हे राज्य बिघडवण्याचा प्रयत्न सध्या मुलींकडून होतोय। छोटंसं राज्य आपल्या कुटुंबाचं पोरी बिघडू नका। तुम्ही चांगल्या वातावरणातल्या मुली आहे। ओघाओघात विषय निघाला कीर्तनात म्हणून मी रोज विनंती करतोय पोरींना, रोज आमची विनंती आहे तुमच्या चरणावर, पाया पडतो आम्ही तुमच्या। तुम्ही आमचा आनंदाचं राज्य उद्ध्वस्त करू नका। 2 वर्षाच्या ओळखीच्या पोरासोबत 20 वर्षाचा बाप वजा करून तुम्ही त्या फकीरासोबत निघून जाता, आमची इज्जत वेशीला टांगता। आम्ही वाईट नाही करणार पोरी हो तुमचं, आम्ही बिना भाकरीचं जगू शकतो पोरी हो, बिना इज्जतीचं नाही। फार करोडपतीच्या घरात नाही, गरिबाच्या घरात नाही, मध्यमवर्गीय लोकांच्या घरात ही कीड लागली। आता बापाच्याच विरोधात लग्न करायला लागल्या पोरी। 2 वर्षाच्या ओळखीच्या फकीरासोबत निघून जाता आणि आम्हाला 6 महिन्यानं नोटीस पाठवता, प्रॉपर्टी हिस्सा करता। त्याच्या बापाची ठेव आहे का आमची प्रॉपर्टी? अरे जे आम्ही रात्रंदिवस मेहनत केली, कष्ट केले, त्या आमच्या बोलाबाळांसाठी केलेले, त्या फकीरासाठी नाही। काय तुम्ही जन्माला आला त्यावेळेला तुमचं नरड दाबलं नाही, ही चूक झाली का आमची? की हीच ती लेक आहे जी रात्रंदिवस बापानं जीव लावला तिला रडवेल, त्याला रडवेल, त्या इज्जतदार माऊलीला रडवेल। चांगल्या वातावरणात हे पोरी हो तुम्ही राहा। आमची विनंती आहे तुम्हाला, करू द्या आम्हाला तुमचं लग्न। आम्ही तुमच्या लग्नाची लय हौस केली। राहू द्या पाठीमागं मामाला उभं, धरू द्या अंतरपाठ, म्हणू द्या त्या भोदेवाला, त्या ब्राह्मण देवतेला मंगळाष्टका, घालू द्या या सवंगळ्यांना, आमच्या मित्रमंडळींना, या वारकऱ्यांना तुमच्या डोक्यावर आनंदाच्या आशीर्वादाच्या अक्षदा, बसू द्या लोकांना मंडपाला। तुमच्या लग्नाच्या चिंतेचं ओझं, थरथरणारे हात आहे बापाचे, पैसे नाही बाईच्या लग्नाला। तुम्ही त्या इज्जतदार भावाच्या बहिणी आहात जो रात्री बापाचा हात हातात घेतो म्हणतो, बाबा माझं लग्न साधं सुद्धा करा, पण बाईची हौसमौस करा। आपल्या बाईनं आपली इज्जत नाही काढली, बाबा काही मागितलं नाही, आपल्या बहिणीला द्या बाबा, जेवढं देता येईल तेवढं। अरे तुमच्या सुखाकरता हा शिवछत्रपतींचा मावळा स्वतःच्या सुखाची तिलांजली करतो बहिणीच्या लग्नाकरता, याचं भान ठेवा जरा।
होरडीच्या बाजारात विकल्यासारखं काय आयुष्य जगताय. घालू द्या या बाईला एखादी चांगली भरजरी काठापदराचा शालू साडी अंगावर घालू द्या. ही ती माय आहे जी फोटो स्टुडिओमध्ये स्वतःचा फोटो चांगला निघण्याकरता एखाद्या स्टुडिओमध्ये गेली नाही, रंगरंगोटी केली नाही, घरात फोटो लावले नाही. तुमच्या आईचा फोटो नाही दिसणार पोरी तुम्हाला तुमच्या घरात, पण तुमच्या लग्नात तुळशीला पाणी घालतानाची माई एकदा या कॅमेऱ्यात कैद होऊ द्या. ती मेल्यावर तेवढाच तुमच्या लग्नातला एखादा फोटो शिल्लक राहिला तर नशीब तुमचं. हे ती माणसं आहे त्यांनी स्वतः करता कधी कपडे बाजारातून जाऊन आणले नाही. घालू द्या पोरी हो. सासूरवाडीहून आलेला तुमच्या लग्नातला सगळ्यात भारी ड्रेस असतो. काय सांगावं तुम्हाला आता, त्याच्यात का भारी ड्रेसच नसतो बापाच्या आयुष्यात कोणता. कठीण प्रसंगात नवीन ड्रेस घालून पायजामा भाजीनं भरेपर्यंत पंक्तीला फिरत राहणाऱ्या बापाला एकदा लोकांना तुमच्या लग्नात जीव घालू द्या. लय लोकांच्या दारातलं अन्न खाल्लंय आम्ही लग्नात. ती सारी लोक आम्हाला विचारता, पाटील आता बाईचं लग्न होईल ना आपलं. हो हो बाईचं लग्न करायचंय, त्याचं तोंड भरलेलं राहू द्या. एकदा आपल्याही वाड्यात पंचपक्वानाचा भेद घालू द्या, लोकांना तृप्त होऊ द्या. लय लोकांच्या अन्नाचं ऋण आहे पोरी आमच्यावर, त्या साऱ्या अन्नाचं एकदा पांग फेडू द्या. आम्ही वाईट करणार नाही तुमचं. तुम्ही 50,000 रुपये पगार देऊ नका आम्हाला, तुम्ही वर्गात पहिला नंबर देऊ नका, तुम्ही महाराष्ट्रभर आमचं नाव कमवू नका. फक्त रामराज्याचा प्रभाव असलेल्या या रामसेवकांची इज्जत वेशीला टांगू नका, आमचं नाव मातीत घालू नका, आमच्या तोंडाला काळं फसू नका पोरी हो. हात जोडून विनंती, आम्ही तुमच्या पायावर एवढी विनंती करतो. रोज उदाहरणं पाहतोय महाराज, वाईट अवस्था आहे. हे विशाल महाराज खोलेचं कीर्तन आहे, 100% खरं आहे. ऐकायची मानसिकता ठेवा. सब चुतो की बाजार में पत्रों का व्यापार चल रहा दुनिया में. या पोरींना काय आध्यात्मिक सांगता, आधी भौतिक सांगता, आधी दैवत सांगता, इडा पिंगला सुषुम्ना सांगता. अरे यांना जगणं कसं सांगावं लागेल. अब साधन बदलाना होगा. क्या गा रहे हो यार अपनी तान में, तुम धाम में, सुनने वाले तो हंस रहे, सुनते नहीं ये कान में. अब तो समझ जाना पगले, यह चीज यहाँ चलती नहीं, वैसी चीजें समाज को दीजिए, श्रोता जगत से हिलता नहीं. आपल्या आचारसंहितेला धक्का लागणार नाही. ती वारकरी संप्रदायाची परंपरा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याकरता कीर्तनकाराला गायकवादकाला काम करावं लागणार आहे. माझा हेकेकोरपणा चालणार नाही इथं. आता मला काय येतं यापेक्षा यांना काय गरज आहे त्या दोन गोष्टी देऊया लोकांना. म्हणून या माझ्या बहिणींना मला आवर्जून आज सांगायचंय, तुम्ही एवढं करा. मोठी मोठी माणसं रामराज्याच्या विचारात चालली. विराट कोहलीकडं काय कमी आहे पोरो, तरुण पोरं बसले कीर्तनाला. मित्र हो काय कमी आहे त्याला विचार करा बसल्या जागेवर. महिन्याला नाही रे माझ्या मित्रांनो, अरे वर्षाला नाही रे पोरो, प्रति सेकंदाला कमाई आहे विराट कोहलीची. प्रति सेकंद, महिन्याला वर्षाला नाही सेकंदाला सीए त्याचं बँक डिटेल घेतात. इतके तज्ञ सीए जगातले त्याचा अकाउंट सांभाळणारे. करोडो रुपयाचा मालक आहे तो. जगप्रसिद्ध अभिनेत्री त्याची बायको. काय नाव रे त्याच्या बायकोचं, काय नाव आहे पुरी मोठ्यानं सांगा. अनुष्का शर्मा. तिला माहिती. माय बायकोचं नाव माहिती आहे का बाई तुला. आता माय बायको अनुष्का बी नाही शर्मा बी नाही, तुला काय माहित अशी मावली. पण त्याची बायको अनुष्का शर्मा जगप्रसिद्ध अभिनेत्री. हा प्लेयर जगप्रसिद्ध, बायको जगप्रसिद्ध अभिनेत्री. आश्चर्य सांगतो ऐका, जे तुम्ही मी विसरलो. प्रति सेकंदाला करोडो रुपये ज्याच्या अकाउंटला जमा होतात तो विराट कोहली वर्ल्ड कपची फायनलची मॅच झाल्या आपल्या बायकोला घेऊन वृंदावनला जातो. प्रेमानंद महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालतो. ऑन टेलिव्हिजन सांगतो माईकवर, मी नॉनव्हेज खात नाही, मी अंमली पदार्थाचं सेवन करत नाही. माईकवर 4 एकरावाला ऐकत नाही गेवरा तालुक्यातला. तो म्हणतो माझ्या 4 एकर ऊस आहे, ऊसात बिबट्या असता येड्या. काय आग लावतो का त्याला. आता
दारू पित नाही, माईकवर सांगतो. काय प्रभाव असेल त्याच्यावर? आपल्यावर काय या राज्याचा सद्गुणी विचाराचा प्रभाव होत नाही. 70 मंदी बिबटे होता माणसं संध्याकाळी. बिबट्या ट्रक अडवू शकते संध्याकाळी, ट्रक. बिबट्या हबबची गाडी अडवू शकतो. पिंगळा झालाच पाहिजे. काय मरतो का मग? अवघड आहे. मग रामराज्याचा प्रभाव सांगताना असं सांगितलं जातं, चांगल्या गोष्टीचा प्रभाव चांगल्यावर होतो. उत्तर भारतामध्ये जसे आपल्याकडे कीर्तन परंपरा पद्धत आहे, तसं त्या भागात रामलीला, महाभारत, प्रल्हाद चरित्र, भक्त प्रल्हादाचं चरित्र असं चित्रातून दाखवलं जातं, ज्याला झाकीतून आपण म्हणतो. घडलेला प्रसंग आहे. 3 दिवसाचं चरित्र होतं. पहिल्या दिवशी महाभारत, दुसऱ्या दिवशी भक्त प्रल्हाद चरित्र आणि तिसऱ्या दिवशी रामकथा, रामलीला. काय झालं? महाभारत झालं, पण दुसऱ्या दिवशीचं जे भक्त प्रल्हाद चरित्र होतं, त्या चरित्रामध्ये ज्याला हिरण्यकश्यपूचा रोल होता, ज्याला नृसिंहाचा रोल होता, त्या दोघांच्या पैकी हिरण्यकश्यपू ठीक, पण नृसिंहाचा रोल ज्याला होता, पार्ट ज्याच्याकडे होतं नृसिंहाच्या रोलाचं, तो आजारी पडला भयंकर. आता दोघी दवाखान्यात गेली, त्याला एकाला बरं नाही. हिरण्यकश्यपू कसा बसा आला, पण नृसिंह आजारी. आता नृसिंहाचा रोल कोण करेल? ज्या गावात चरित्र होतं त्या गावात विचारलं का या गावात भाविक माणूस कोण आहे? ते म्हणतात आमच्या गावात एक माणूस रामरायाचा खूप भक्त आहे, दाखवा. त्यांच्याकडे घेऊन गेलं. त्यांना सांगितलं तुम्हाला आमच्या आजच्या भक्त प्रल्हाद कथेमध्ये चरित्रामध्ये नृसिंह व्हायचंय. तर म्हटलं अहो मी राम उपासक आहे, नृसिंहाचा आणि आपला काहीच संबंध नाही, मला जमणार नाही. अहो रामराया नृसिंह काही वेगळे आहेत का? हिरण्यकश्यपू मारायचंय, तुम्ही नृसिंह बना, आम्ही सगळं सांगतो तुम्हाला. त्यांनी आग्रह केल्यामुळे तो नृसिंह झाला. घडलेलं सांगतोय तुम्हाला, उत्तर भारतातला आहे का. गेला तो त्या स्टेजवर, भक्त प्रल्हादाला दिलेला त्रास त्यानं डोळ्यानं पाहिला. उकळत्या तेलात काय टाकलं, सर्पाच्या खोलीत काय डांबलं, दरीतून काय दरीत काय फेकलं, हत्तीच्या पायाखाली काय तुडवलं, सारं पाहिलं. आणि मग आता त्याला हिरण्यकश्यपूनं खांबावर लात मारून बाहेर येऊन त्या हिरण्यकश्यपूला फाडायचा होता. यानं लात मारली, हा नृसिंह बाहेर आला. पळत जाता जाता यानं हिरण्यकश्यपू मांडीवर घेतला. तुम्हाला आश्चर्य वाटले? खरा खुरा माणूस फाडून टाकला, टर्रकन फाडून टाकला. मान घडलेलं आहे बघ काही. अरे बापरे, हा कार झाला, बंद पडलं ती चरित्र, माणूसच मेला ना. राजेशाही, ज्यानं माणूस मारला त्याला मृत्यूदंड दिला राजाने. सांगितलं यालाही मृत्यूदंड. माणूस कसा मारला? ते सारं गाव गोळा झालं. ते म्हणत हा मुंगी मारू शकत नाही, यानं माणूस कसा मारला? त्याला जाऊन सगळे विचारायचे कारभाऊ. तो म्हणे मला ते संचार झाला, भक्त प्रल्हाद दिलेला त्रास मी पाहू शकलो नाही डोळ्यानं, म्हणून मी फाडूनच टाकला म्हणे. अरे पण खरा खोरा माणूस. आता तुला मरावं लागणार आहे गड्या. तो हसत होता, मी मरणार आहे. त्याला शेवटची इच्छा विचारली काय पाहिजे तुला? तो म्हणे उद्या रामलीला आहे, मला त्यात एखादं रोल द्या. ते म्हणत बो ते सोडून दुसरं काय मा रोल कोणताही रोल द्या. मग ते म्हणत याला देवाचा बाप बनवा, कारण मारायचंही म्हटलं तर देवाचा बाप. देवाला कसं मारणार आहे? रामाचं आणि राजा दशरथाचं प्रेम आहे. राजा दशरथ बनवलं याला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, राजा दशरथ हा बाबा झाला, त्या व्यासपीठावर गेला, प्रभू रामचंद्राला वनवास आणि राजा भरताला गादी आणि सीता मैयाचा निरोप घेतला, वल्कल परिधान केली. रामराया वनवासाला जाणार हे राजा दशरथाला माहीत पडलं. आश्चर्य वाटेल, अभिनयातला पार्ट केलेला रोल राजा दशरथाचा घेतलेला माणूस त्या स्टेजवर खाली पडायचं होतं, खाली पडला नाही, जागेवर मेला, प्राण सोडले त्यांनी. याला रामायण म्हणतात. विठ्ठल विठ्ठल
भाव होतो तर ते राज्य किती सुंदर असेल. काय उने आमासी झाले रामराज्य, काय उने आमासी जिथं धरणी धरी पीक गाय ओळल्या म्हशी. आता का हो, इतकं सुंदर राज्य जर तुम्हाला उपभोगायला मिळालं तर तुम्ही काय करणार आहे. श्री या पदानं श्रीच्या भूमिकेत तुकोबर आहे. आम्ही काय करू आणि कधी कधी करू, ज्याच्या कृपेनं हे राज्य झालं त्याचंच गुणगान आम्ही ओव्यांमध्ये गाऊ. अभंगाचा दुसरा राम वेळो वेळा आम्ही टाळ वाजवा. गावोगे. राम वेळो वेळा आम्ही गावोगे. राम वेळो वेळा आम्ही राम वेळो वेळा आम्ही गावोगे. 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 दलिता कांडिता जेविता दलिता कांडिता जेविता राम वेळो वेळा आम्ही गावोगे. राम वेळो वेळा आम्ही गावोगे. दलिता कांडिता जेविता गे बाई. दलिता कांडिता जेविता गे बाई. राम वेळो वेळा आम्ही गावोगे. राम वेळो वेळा आम्ही गावोगे. राम वेळो वेळा आम्ही दलिता कांडिता जेविता गे बाई. दलिता कांडिता जेविता गे बाई. राम वेळो वेळा आम्ही गावोगे. दलिता कांडिता जेविता गे बाई. दलिता कांडिता जेविता गे बाई. जेविता गे बाई. जेविता गे बाई. काय करणार तुम्ही. राम वेळो वेळा आम्ही गावोवे. आम्ही ओवींमध्ये वेळोवेळी 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 राम राम दोन्ही अक्षरे सुलभ आणि सोपारे जागा मागिली या पहारे शेवटीची गोडतेची खरे गा. रामकृष्ण वासुदेवा जाणवी तसे जनासी वाजवीची पुडिया टाळ घागऱ्या घोषे गा. आम्ही राम 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 म्हणू, दुसरं काही आम्ही गाणार नाही. राम वेळोवेळा कधी कधी दलिता कांडिता जीविता गे बाई. दळताना कांडताना आणि जेवताना आम्ही रामच म्हणू, दुसरं काही म्हणणार नाही. हेच म्हणा माता माऊल्यानो, राम म्हणा. राम म्हणता रामची होईजे आणि पदी बैसोनी पदवी घेईजे. राम म्हणा, राम वाल जपस तदर्थ भावना. वेळोवेळी वेळोवेळी पोळ्या लाटताना सासूला शिव्या दिल्यापेक्षा राम म्हणा. राम वेळोवेळा आम्ही गावोई. मोटरसायकल चालवताना राम म्हणा. राम वेळोवेळा आम्ही गावोई. दळताना कांडताना आरोग्यही चांगलं राहतं, अनंतकरणही चांगलं राहतं. राम म्हटल्याने माणसाचं आरोग्य उत्तम. राम सर्व रोगांचा औषध आहे. ते सगळ्या रोगांवरचा इलाज आहे तो.
लागती चालता गा गुणदोषांच्या ठेचा, सांडिली वाट मार्ग झालो निराळा कैचा, पाहतो वास तुझी थोर लागली आशा, तुका म्हणे वैद्य राजा पंढरीच्या निवासा. सगळ्यात मोठा वैद्य आपला देव आहे, त्याचं भजन करा, रोगमुक्त व्हाल. म्हणून राम वेळोवेळा आम्ही गाऊ ये. आता घरात दळण कांडण नसलं तरी राम मात्र म्हणू शकता तुम्ही. आता सुविधा जितक्या आल्या की कधी म्हणतील राम बाया, बायाच्या हातात दिवसभर रिमोट आहे. जिच्या हातात दिवसभर रिमोट आहे ती बाई रात्री म्हणते मुझे नींद नाही, मुझे चैन नाही. तू कांदे लावेल जरा, कशी नींद नाही तर 3 दिवस झोपशील. अरे कष्ट केले तर माणूस झोपतो. ज्याला कष्ट आहे ना महाराज त्याची झोपा, त्याचा मेंदू, कष्ट करणाऱ्याचा मेंदू तल्लक असतो. कारण तो रिकाम्या गोष्टीत पडत नाही. रिकाम मन सैतानाचं घर असतं. ड्युटीच ब्युटी. माझं जे काम आहे ते इमानदारीनं करणार आहे, ते केलं पाहिजे. आपल्या कामावर आपली निष्ठा असली पाहिजे. जुन्या लोकांची शरीरं पहा तुम्ही. कोणताही जुना माणूस, तुमच्या शेजारी 5 जणांमधला जुना माणूस पहा, तुमच्यापेक्षा त्याचं शरीर उत्तमच आहे, माझ्यापेक्षा त्याचं शरीर उत्तमच आहे. आता हे पठाडे महाराजांनी नर्मदेची परिक्रमा केली, नर्मदा मैयेची. या वयात काही जोक आहे का? शरीर उत्तम आहे म्हणून केली. आपल्याला अरे मेंदूही कामात नाही, शरीर कामात नाही आपले. काय सांगावं तुम्हाला. आता 7वी 8वीच्या पोरीच्या हातात तुम्ही बाजाराची पिशवी द्या, पोक्याची भाजी, शेपूची भाजी, तांदुळ्याची भाजी येईन जर सांगली तर मी सांगणं सोडून देईन. सांगूच शकत नाही महाराज. परवा एक सुनमाया पाया पडायला आली बाजारात तिच्या सासूसोबत. बाबा थांबा थांबा, पाया पडू द्या. भर बाजारात पाया पडली. किशोर प्रकाश महाराज बाजारात 100 रुपये काढले दिले हातात. माझी सोन आहे बाबा. म्हटलं चांगली तुमची सोन, चांगलं आहे. विदर्भातली आहे बाबा, अकोला जिल्ह्यातली. नाही म्हटलं चांगली 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 तुमची सून. शिक्षण चांगलं दिसते बाईचं. बापा खूप शिकेला आमची सून, म्हणून तर आम्ही सून केली. तुम्हाला कसं समजलं बाबा? म्हटलं येते ध्यानात ते बाईच्या हातात बाजाराची पिशवी आहे. बाईनं बाजाराच्या पिशवीत खाली टमाटे ठेवले आणि त्याच्यावर बटाटे ठेवून राहिली. तेव्हा ध्यानात आलं बाईचं शिक्षण चांगलं आहे हो. कारण शिक्षणाशिवाय हे घडत नाही. आणि कधी सांगता राम वेळोवेळा. मी नाही का शिक्षकाच्या बायकोचा पाळणा ऐकला. कोणाला सांगता राम वेळोवेळा? ती शिक्षकाची बायको पाळणा हलताना म्हणायची, हे माझे क्लासमेट आहे शेख सर, आम्ही डीएडला टीचर, डिप्लोमा इन टीचर एज्युकेशनला सोबत होतो डीएडला. ते आता पत्रकार आहे. ते पत्रकार आहे, मी कीर्तनकार आहे. चांगले क्राईम रिपोर्टर आहेत. शिक्षकाच्या बायकोचा पाळणा ऐकला. माय म्हणे लेकराले जो जो बाळा जो जो, सारे काही हो जो पण मास्तर नको हो जो. प्रशिक्षण जाते तर निवडणूक येते, वरून कामाचा दबाव वाढते, अंगाचा सारा बाळा काना होतो, तो प्रोटीन आई बाळा चटणी भाकर खाजो. सारे काही हो जो पण मास्तर नको हो जो. आता काय घेऊ त्या पोरांना. आणि या जगात, या दुनियेत आपल्याला हे सांगायचंय महिलांना, राम वेळोवेळा. पण म्हणा माझ्या आयांनो, तुम्ही वेळोवेळी ओठानं चांगलं काही गाण्याचा प्रयत्न केला, संपलंय माझं कीर्तन, तर तुमच्या वाणीचा प्रभाव घरात होईल. अरे त्या मदालसीचा प्रभाव झाला की नाही? 18-12 वनस्पती पडे फुले वळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती, जागरे कुलसिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया कासया योग सिविती, परियसी मदालसा सोमजो रे बाळा. बाळा संपू का म्हणतो. ते म्हणता म्हणता मुंगळा झाला आमचा सोबदार. पिंगळा काही नाच सोडा, काही ताण घेऊ नका. म्हणूया चिठ्ठी आई. आता तरुणांना बालगोपालांना ते आवडतं, त्याला काय करा. संतांची वचनं जशी महाराज ती म्हणा, म्हणणाऱ्याचं मुख पवित्र होतं, ऐकणाऱ्याचे कान पवित्र होतात. संतांचं वाङ्मयच तसं आहे. देवाला तुम्ही वेगळ्या वेगळ्या ढंगात गा, आनंद. भारुड गा एखादं, आनंद. एका जटाधारी दिसत, एका जटाधारी
अरे नुसतं मेव मेव केलं तरी मजा होतो माणूस लय आनंदी होतो. ते काय मी लिहिलंय का आपल्या साधू संतांची वचन आहेत महाराज. अरे किती गोड आहे त्याच्यात, किती आनंद आहे, आगळा वेगळा आनंद आहे. तुम्ही देव गा. गाण्याने माणसाचं मन पवित्र होतं, नाचण्याने माणसाचं मन हलकं होतं. पण कुठंही नाही झुम बराबर झुम शराबी आणि त्याच्याबरोबर आपली खराबी. काही लोक वरून दिसायला बरे दिसतात. आंगन में देखो तो तुलसी का उंडा और फ्रीज में देखो तो मुर्गी का अंडा. म्हणजे अंगणात तुळस पण त्यांचं फ्रीज उघडू नये. काय करताय अशा लोकांचं ऐकून? तुकोबारांचं ऐका, ज्ञानोबारांचं ऐका, आपलं भलं होईल. अवाटली असता बुद्धी विषय सुखची परमावधी जीव तैसा उपाधी आवडे लोका आणि फळाची हवा हृदयी कामा केला रिघावा की तयाचे आसनी दिवा. ज्ञानाचा गेला रामाच्या लांब गेलो की ज्ञान लांब जातं, बुद्धी लांब जाते, स्वैराचार जवळ येतो. तुकोबारे म्हटले आम्ही काही करू पण रामगात गात करू. काय होतं महाराज त्या राज्यात? स्वप्नी ही दुःख कोणी न देखी डोळा, नामाच्या गजेरे भय सुटले कडे काळा. मला थोडंसं पुढं जावं लागतं, इलाज नाही त्याला. आता एवढी गाणारी मंडळी, एवढी वाजवणारी मंडळी, एवढा सगळा आनंद, त्यामुळे 5-10 मिनिट इकडे तिकडे होतील. काही अडचण नाही ना महाराज तुम्हाला? तसं मी इथं 8ला पोहोचलो असतो, पण मी 2 पंपावर अर्धा तास थांबलो. खरं सांगतोय तुम्हाला. पहिला दिवस हो इथं डिझेलला थांबावं लागलं नाही. अर्धा तास लोक कॅनच खूप घेऊन येऊन राहिले डिझेलला. अरे काय आहे तेवढं सांभाळलं ना, आता काय कॅना घेऊन जातोय बाबा घरी. लोकांना काय आहेत म्हणतात डिझेल, पण लोक कॅनच खूप आणून राहिले. शेवटी मी त्या पंपावाल्याला म्हटलं तुला टाकायचं आहे का? नाही तर मी फोन करतो म्हटलं बो की मी अंकुश महाराजांना फोन केला. म्हटलं मला 10 वाजेचा टाईम दाखवतोय, मला यायला उशीर होत असला तुम्ही कीर्तन चालू करा कोणाचंही, मी टाळ घेऊन उभा राहील. तुमच्या वेळेत तुमच्या शताब्दीत आमच्यामुळं खोड नको. पण ते म्हटले महाराज तुम्ही या. 5-10 मिनिट इकडे तिकडे होती. पण इथं आलो तुम्ही बँड लावला. एवढा बँड माझ्या लग्नात नव्हता राव. आता काय दाना 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 तिथं मारुती राय दरबारात, तिथून बँड. नवरदेव कुठेही चालला तरी बँड पुढं आहेत असं आपण ऐकलं होतं. पण इथं कीर्तनकार कुठेही जाऊ बँड पुढं आहेत. आनंद आहे तुम्हा सगळ्या धुमेगावकरांचा. कौतुक केलं पाहिजे तुमच्या उत्सवाचं. अहो हे धुमेगाव नाही, पंढरपूर झालं हे 7 दिवस. इतका देखणा सोहळा आहे. काय नजर पुरल तोवर समाज आहे. तुम्ही जरा माग वळून बघा, ती शांत बसली. माणसांनी तरी थोडा गॅप ठेवला. महिला मंडळी पार वराड्यानी कशा बसल्या, दाटून मध्ये नाही. खरंय, कौतुक आहे महाराज. स्त्रियांना काही सूचना द्याव्या लागत नाही, जास्त शिस्तीत बसलेल्या असतात. नारी लज्जा या त्यांचा धर्म आहे. तो नारी लाज आपला लज्जा नावाचा धर्म आहे, त्या पालन करतात. काही बाय आता गल्लीतून गेले की असं वाटते फोकलँड गेला आपल्या गल्लीतून. वजन दबदबा समजावं. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवी, याचा काही स्पर्श या माऊलीला झालेला दिसत नाही. चला काय हो महाराज? अहो स्वप्नात दुःख नाही. स्वप्नी हे दुःख कोणी न देखे डोळा, नामाच्या गजेरे भय सुटले कडे काळा. इथं जागृतीत सुख नाही, तिथं स्वप्नात दुःख नाही. किती सहज आहे. आपल्याशी तुलना करा आपलं बिघडलेलं राज्य. परवा मी आमच्या सासूरवाडीला गेलो. तिकडून निघता माझी सासू म्हणे सुखी राहा जावई बापू. म्हटलं मामी एवढं सोपं नाही ते. आता मला सुखी राहणं असेल तर इले इथं ठेवा लागते. आमची सासू म्हणे नाही बापा आम्हालाही सुखी राहायचंय, घेऊन जा. म्हणून हे प्रमाण म्हणा. स्वप्नी ही दुःख कोणी न देखी डोळा, नामाच्या गजेरे भय सुटले कडे काळा. राम वेळोवेळा मेघा होई दळिता कांडिता जीविता गी बाई. अहो पण असं स्वप्नातही दुःख नाही, इतकं सुख त्यांना दिलं कोणी कसं देईल? त्याला मोठा लागतो. तुका म्हणे बडी देता ते निदान. तो बडिया कोण होता? तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, तया गर्भवासा येणे जाणे खुंटले. आता यायचंही नाही आणि जायचंही नाही. तुका म्हणे येणे जाणे नाही आता, राहिलो अनंताची पायी. का दिलं कोणी? तुका म्हणे रामे सुख दिले आपुले. स्वतः भगवंतानं ते सुख दिलं आणि त्या सुखाच्या आधारावर तया गर्भवासा येणे जाणे खुंटले. राम वेळोवेळा आम्ही गावो होवी, दळिता कांडिता जीविता गे बाई. वरलाळीला तुम्ही सावध राहावे. वरलाळीला तुम्ही सावध राहा रे. गाडी वाजवा. माझा आवाज
आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो. थोडा मॉनिटर मध्ये आवाज असं लांबून बोलताना आला पाहिजे. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा भाविकासी कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो. नामा मने तया असावे कल्याण नामा मने तया असावे कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो. मुक्ताबाईन मो त्रिभुवन पाव